नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये छोटी मुलगी किंवा कुमारिका दिसल्यास कोणते संकेत मिळतात। कुमारिका पाण्याचा हंडा घेऊन जाताना दिसली तर त्याचा काय अर्थ होतो। स्वप्नात लहान मुलगी रडताना दिसली किंवा हसताना दिसल्यास कोणते संकेत मिळतात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात। काही स्वप्न लक्षात राहतात तर काही सकाळी उठल्यावर आठवत सुद्धा नाही। सर्वच स्वप्न खरे ठरत नसले तरी काही स्वप्नांना मात्र अर्थ असतो, त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपल्याला अंदाज येतो। स्वप्नात लहान मुलगी किंवा कुमारिका दिसणे हे अतिशय शुभ असे स्वप्न असून स्वप्नशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतील असा अर्थ होतो। स्वप्नामध्ये कुमारिका पाण्याचा हंडा घेऊन जाताना दिसली किंवा कुमारिका पाण्याचा हंडा घेऊन आपल्याला आडवी गेली आहे असे दिसणे हे धनप्राप्तीचे किंवा धनलाभ होईल असे संकेत मानले जातात। कुमारिका किंवा लहान मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये किंवा पिवळ्या साडीमध्ये दिसणे हे सुद्धा धनप्राप्तीचे संकेत असतात। स्वप्नामध्ये सुंदर अशी लहान मुलगी किंवा सुंदर कुमारिका दिसणे हे सुद्धा धनप्राप्तीचे संकेत असून तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील असा अर्थ होतो। विवाह इच्छुक मुलांना कुमारिका स्वप्नात दिसल्यास लवकरच विवाह जुळून येतील, विवाह योग येतील आणि त्यांना चांगला जोडीदार मिळेल असे सुद्धा संकेत असतात। स्वप्नामध्ये लहान मुलगी किंवा कुमारिका हसताना दिसणे हे सुद्धा शुभ स्वप्न असून चांगली बातमी मिळेल। तसेच लहान मुलगी बागेत खेळताना दिसली तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल। तसेच कौटुंबिक जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील असे संकेत असतात। स्वप्नामध्ये लहान मुलगी तुमच्याशी खेळताना किंवा तुम्ही तिच्याबरोबर खेळत आहात असे पाहणे म्हणजे तुमच्या अडीअडचणी कमी होण्याचे संकेत आहेत। तसेच सुख शांती मिळेल असे सुद्धा संकेत असतात। स्वप्नामध्ये लहान मुलगी रडताना दिसणे हे मात्र अशुभ संकेत असून कार्यात अडचणी निर्माण होणे, उद्योग व्यवसायात किंवा कुटुंबात मतभेदाचे वातावरण निर्माण होण्याचे हे संकेत असतात। स्वप्नात लहान मुलगी रागावलेली आहे असे दिसणे किंवा तुमच्यावर रुसली आहे असे पाहिल्यास कार्यक्षेत्रात नुकसान होईल असे संकेत असतात। स्वप्नात मुलगी पोहताना दिसल्यास तुमच्या कल्पना प्रत्यक्षात येतील किंवा नवीन उद्योग व्यवसायाची भरभराट होईल, जीवनात परिवर्तन घडेल किंवा नवीन उद्योग व्यवसाय सुरू कराल असे संकेत असतात। स्वप्नात मुलगी जेवताना दिसणे हे अशुभ संकेत असले तरी लहान मुलीला जेवू घालणे हे मात्र अतिशय शुभ संकेत मानले जातात। व्यवसायात अचानक मोठा लाभ होणे, अचानक मदत मिळण्याचे हे सुद्धा संकेत असतात। स्वप्नामध्ये लहान मुलगी डोंगरावर चढत आहे किंवा उंच ठिकाणी जाताना दिसल्यास तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायात किंवा तुमच्या क्षेत्रात कष्टाची कामे करावी लागतील, सहजासहजी यश मिळणार नाही असे संकेत असतात। स्वप्नात लहान मुलीला मारणे हे सुद्धा अशुभ संकेत असून कौटुंबिक मतभेद निर्माण होण्याचे संकेत आहेत। स्वप्नात लहान मुलगी झोपलेली आहे असे दिसणे म्हणजे कामात व्यत्यय येणे, उशीर होणे असे संकेत असतात। स्वप्नात कुमारिका धुणे धुत आहेत असे दिसणे हे तुमच्या आयुष्यात रंगीबेरंगी अशा घटना घडतील, मात्र खर्च वाढेल असे संकेत असतात। स्वप्नामध्ये कुमारिकेचा डान्स पाहणे, लहान मुलीचे मनमोहक नृत्य पाहणे म्हणजे घरात सुख शांती लाभेल असे संकेत असतात। स्वप्नात लहान मुलगी पाण्यात पडणे किंवा पाण्यात गटांगळ्या खात आहे किंवा बुडत आहे असे दिसणे हे मात्र आर्थिक नुकसानीचे, व्यवसायात फटका बसण्याचे संकेत आहेत। स्वप्नामध्ये कुमारिका नटलेली दिसणे हे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा आहे असे दर्शवणारे संकेत आहेत। तुम्हाला अनेक कुमारिका ओवाळताना दिसणे किंवा खूप कुमारिका आजूबाजूला आहे असे दिसणे याचा अर्थ तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, मान सन्मान मिळेल, तसेच सुख समृद्धी लाभेल असे सुद्धा संकेत असतात। स्वप्नामध्ये कुमारिकेशी बोलताना दिसणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात। लवकरच एखादी चांगली बातमी कानावर पडेल किंवा तुमची अडलेली कामे पूर्ण होतील असे संकेत असतात। स्वप्नामध्ये अनेक छोट्या मुली किंवा कुमारिका पाण्याचा हंडा घेऊन येताना दिसल्या किंवा रस्त्याने आडव्या जात आहेत असे दिसले म्हणजे अचानक धनलाभ होणे किंवा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर नफा होणे, तसेच मनातील इच्छा पूर्ण होतील असे संकेत असतात। मात्र स्वप्नात कुमारिका दुःखी दिसणे, कुमारिका काळ्या साडीत दिसणे, कुमारिका उंचावरून खाली पडताना दिसणे हे सर्व स्वप्न अशुभ मानली जातात। कुमारिकांचे किंवा लहान मुलींचे स्वप्न बहुतांशी शुभ संकेत देणारे असतात। मंडळी, तुम्हाला सुद्धा कधी अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।